शिवसंग्राम संघटनेचे अहमदनगरमधील शेवगाव तालुका अध्यक्ष संदीप बामदळे यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी शिवसंग्रामचे नगर जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलंय। शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव येथे आपसातील भांडणातून काही तरुणांमध्ये मारामाऱ्या झाल्यानंतर पोलीस फिर्यादीमध्ये शिवसंग्रामचे संदीप बामदळे यांच्यासह 14 जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप बामदळे यांचा या घटनेशी काहीही संबंध नसून पोलिसांनी राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी माध्यमांना दिली आहे। परवा दिवशी हिंगणगावला वाद झाल्याच्या नंतर संदीपराव बामदळे हा शेवगावला होते। आमदार निलेश लंके साहेब आले होते, आम्ही सोबत होतो। त्याच्यानंतर ते हिंगणगावला गेले, मी गदेवाडीला गेले असताना त्यांचे तिथं ते वाद झाल्याच्या नंतर संदीप बामदळे आणि सतीश पवारला मोघं मावले गेलेले ह्या गुन्ह्यामध्ये यांचा काडीचाही संबंध नाही। आम्ही PIला 2 दिवसापासून म्हणतो तर PI कुठल्याही गोष्टीत ऐकायला तयार नाही। शेवगाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झाली, सध्याची परिस्थिती हे PI आल्यापासून शेवगावमध्ये शेअर मार्केटचा हुज्जाव माजला। दिवसा गोळीबार, दिवसा रस्ता लूट, दिवसा किडनॅपिंग हे चाललंय काय? शेवगाव तालुक्याची परिस्थिती झाली कशी निर्माण? हे तर फार आतंकवादी भाग असल्यासारखा झाला। आम्ही PIला सकाळ धरून विनंती करतो का साहेब तुम्ही हा गुन्हा दाखल करा। यांची फिर्याद सुद्धा घेण्यास टाळाटाळ चालू आहे। सकाळ धरून आम्हाला PIने थांबिलं, मग PI हा खरा का गुन्हा का खोटा? मग आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये 307 गुन्हे कसे दाखल झाले? 326 कसे झाले? आता जर त्या माणसाला लागलं 100% लागलं, मी त्याच्यात म्हणत नाही, पण जे खरे आरोपी असतील त्यांना ते आरोपी झाले तरी चालेल, पण जे नाही त्या भांडणाच्या मध्ये नाही त्यांचे बी सुद्धा नाव वावले गेलेले, त्यांना सुद्धा खोट्या गुन्ह्यात 307 सारख्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेले। एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होईल ना। जर संसार उद्ध्वस्त होत असेल, त्या गुन्ह्याची जर सखोल चौकशी करून गुन्हे दाखल नसते करीत अधिकारी, आणि असं जर हे होत असेल तर आज आम्ही होळी इथं पोलीस स्टेशनला साजरी केल्या बिगर राहणार नाही। आज आम्ही सर्व महिला मंडळासह सर्व माणसं इथं आलेलो आहोत। आज नुसतं इथंच नाही तर आम्ही आज इथून उठून उद्या सकाळच्या परी SP ऑफिसला आम्ही तिथं होळी साजरी करायला, दुरडी साजरी करायला तिथं जाणार आहे। याच्यामध्ये राजकीय प्रेशर असं? हो, 100% राजकीय प्रेशर आहे। नुसतं राजकीय प्रेशर नाही, तन मन धनाशी आहे। यांना का आरोपी करण्यात आलं यांचा काडीचा संबंध नाही। जर तुम्ही सांगा, एक माणसाला जर 14 माणसं मारित असले तर तो माणूस जगन का? एक माणूस जर 14 माणसाला मारू शकतो का? हा काही न्याय आहे का नाहीये? ही काय चाललंय शेवगाव तालुक्यामध्ये? काय चालू आहे? हे शेवगावचे PI आल्यापासून हे सगळा हा प्रकार सुरू झालेला आहे।